शाळेतल्या संस्कृतच्या प्रोजेक्टमध्ये आम्हाला गोष्ट लिहायला होती. तर ह्याच्यामध्ये चतुर काका ह्याची आपण गोष्ट लिहिली आणि त्याला छान आम्ही पिक्चर्स लावले आहेत. ज्याच्यामध्ये तहानलेला कावळा दिसतोय जो पाण्याच्या शोधात फिरतोय. पाणी त्याला दिसलं पण ते तळाशी असल्यामुळे त्याने दगड टाकून ते पाणी वरती आले आणि तो पाणी प्यायला. तर संस्कृतमध्ये सोप्या भाषेत आपण कसं लिहिणार, एकः काकः अतीव तुषार्तः, म्हणजे काय, एक कावळा खूप तहानलेला होता. सह अत्र तत्र भ्रमती, म्हणजे तो इकडे तिकडे फिरत होता. किंतु जलम नास्ती, पण पाणी कुठेही नव्हतं. सह वने एकम घटम पश्यती, त्याने वनामध्ये एक पाण्याचं भांड पाहिलं. किंतु घटे जलम अल्पम, परंतु त्याच्यामध्ये खूपच कमी पाणी होतं. सह खिन्नः भवती, म्हणजे तो खूप दुःखी झाला. सह घटस्थ समीपे पाषाण खंडान पश्यती, पण मग त्याला दिसतं की त्या घड्याच्या जवळ काही दगड पडले होते. सह एकेकम पाषाण खंडम घटे क्षिपती, म्हणजे त्याने काय केलं, एक एक दगड जो होता तो त्याने त्या भांड्यामध्ये टाकला. तेनं जलम उपरी आगच्छती, त्याच्यामुळे पाणी वर आले. काकः जलम पिबती, कावळा पाणी प्यायला आणि संतुष्टः च भवती, आणि पाणी पिऊन त्याची तहान भागली आणि तो उडून गेला. अशी आम्ही ही स्टोरी लिहिली आहे संस्कृतची, चतुरः काकः. आमची स्टोरी आणि आमचा प्रोजेक्ट आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. आम्ही सगळ्या म्हणजे एज्युकेशनल गोष्टी ह्याच्यामध्ये टाकत असतो, ज्या प्रत्येकाला उपयोगी पडू शकतात. त्यांच्या शाळेचे प्रोजेक्ट्स करण्यासाठी किंवा अभ्यासाचे व्हिडिओज आम्ही टाकतो. धन्यवाद.